मागील महिन्याच्या 1 एप्रिलपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समितीमध्ये कामगारांच्या लेव्ही आणि व्यापाऱ्यांमध्ये या ठिकाणी मतभिन्नता झाल्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा या ठिकाणी बंद करण्यात आलेला होता। तथापि लासलगावच्याच उपबाजार विंचूर या ठिकाणी कामी बाजार समितीतील व्यापाऱ्यांची आम्ही बैठक घेऊन त्यांना लेव्ही संदर्भामध्ये त्यांचा जो काही गैरसमज होता तो समज दूर करून आम्ही पूर्वीप्रमाणेच लिलाव आम्ही या ठिकाणी विंचूर उपबाजारमध्ये सुरू करण्यात आले। मागील महिन्याच्या जी आकडेवारी बघता कांद्याची जवळजवळ 3,40,000 क्विंटलची त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी माल आणलेला होता। त्याचा परिपूर्ण असा लिलाव या ठिकाणी करण्यात आला। त्याचप्रमाणे धान्याचासुद्धा लिलाव या ठिकाणी करण्यात येऊन धान्यसुद्धा जवळजवळ 70,000 क्विंटल त्या ठिकाणी आवक आलेली होती आणि कोणत्याही प्रकारचा वाद त्या ठिकाणी निर्माण न होतात हे दोन्ही म्हणजे कांदा आणि धान्य विंचूर या ठिकाणी लिलाव काढण्यात आली। त्याचप्रमाणे विंचूर या ठिकाणीसुद्धा नवीन व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी काम करण्यास नकार दिल्यामुळे काही नवीन व्यापारी त्या ठिकाणी आणून त्या ठिकाणीसुद्धा 80,000 क्विंटल माल त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणला होता। त्याचाही लिलाव किंवा बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात आला। परंतु धान्य मार्केट त्या ठिकाणी लासलगावचं बंद होतं आणि हा जो प्रश्न आहे हा कोर्टात लेव्हीचा प्रश्न कोर्टात असल्यामुळे त्या ठिकाणी कुणीही निर्णय घ्यायला शासन स्तरावर आज तयार नाहीत। परंतु आम्ही त्या ठिकाणी आपल्या व्यापाऱ्यांची समजूत काढून त्यांना त्या ठिकाणी समजून सांगून आम्ही विंचूर उपबाजारवर आम्ही लिलाव सुरू केलेले आहेत। शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा देण्यात आला आहे।